सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कुटवाडच्या नरसिंह गोविंदा पथकाचा ऐतिहासिक विक्रम, ईश्वरपूर दहीहंडीमध्ये पहिल्यांदाच जिल्ह्यात 8 थर। शिरोळ तालुक्यातील कुटवाड गावच्या नरसिंह गोविंदा पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील दहीहंडी परंपरेत नवा इतिहास रचला आहे। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे झालेल्या सम्राट बाबा महाडिक यांच्या आयोजनातील दहीहंडीत या पथकाने तब्बल 8 थर रचून दहीहंडी फोडली। जिल्ह्यात आतापर्यंत 6 किंवा 7 थर लावले जात होते, मात्र जिल्ह्यातील पहिलाच पथक म्हणून कुटवाडच्या नरसिंह गोविंदा पथकाने 8 थर यशस्वीपणे लावून विक्रम केला। गेल्या 14 वर्षापासून हे पथक दहीहंडी फोडण्याची परंपरा जपत असून सुमारे 250 गोविंदा यात कार्यरत आहेत। कोल्हापूर, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, जयसिंगपूर, शिरोळ, सांगली, इस्लामपूर, अर्जुनवाड यासह अनेक ठिकाणी या पथकाने कौशल्य दाखवलं आहे। सातत्याने 6-7 थरांवर दहीहंडी फोडल्यानंतर यावर्षी त्यांनी 8 थरांचा टप्पा गाठत जिल्ह्याच्या इतिहासात नोंद केली आहे। पथकाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 6 किंवा 7 थरावर दहीहंडी फोडली जात होती। यंदा ईश्वरपूर येथे आमच्या पथकाने पहिल्यांदाच 8 थर लावत सलामी देऊन विक्रम प्रस्थापित केला आहे। हा क्षण आमच्यासाठी अभिमानाचा असल्याचं नरसिंह गोविंदा पथक प्रमुख अमोल पाटील यांनी सांगितलं। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कनवाड।